नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किमतीवर आधारित असलेले एक्झाम्पल पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक्झाम्पल बघितलेले होते. परत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्झाम्पल पाहणार आहोत आणि हे जे एक्झाम्पल आहेत हे पटशी संदर्भात असणार आहे. तर पाहूया एक्झाम्पल कशा पद्धतीचे आहे. तर ठीक आहे. तर पहिलं एक्झाम्पल, 60,325 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजे किती पट आहे अशा टाईपचे जे क्वेश्चन येत असणार आहेत. तर पाहिजे काय म्हटले, 6ची स्थानिक किंमत लागणार तुम्हाला इथे आणि 2ची पण, आणि 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे आपल्याला इथे विचारलंय. म्हणजे तुम्हाला ती पट सांगायची. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण 6ची स्थानिक किंमत काढून घेऊ आणि 2ची. तर 6ची स्थानिक किंमत बघा, इथे 6 आहे. हे 6 आपण लिहून घेतलेत. 6च्या उजवीकडे किती अंक आहेत? 1 2 3 4 अंक आहेत. तर इथे 4 शून्य देणार आपण. 1 2 3 आणि 4. यानंतर 2 ची स्थानिक किंमत बघा, 2 इथे 2 लिहून घेतला आपण आणि 2 नंतर फक्त एकच अंक येते, ते एकच शून्य तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे बघा, ही जी 6ची स्थानिक किंमत आहे ही 60,000 आहे. किती? 60,000. बरोबर आहे. आता ही कशाच्या बरोबरीत घ्यायची तुम्हाला? यांनी काय सांगितलंय, 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजे इथे 2ची स्थानिक किंमत घ्यावी लागेल त्याच्या बरोबरीनं, आणि गुणेला काय करावं लागणार आहे, ती पट. ती किती पट असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स पट आहे. किती? एक्स एवढी पट असणार आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर एक्स ने नेहमी तुम्हाला एक्स पटनी गुणायचंय. कोणाला? ज्या किमतीच्या पटीत तुम्हाला काढायला सांगितलेलं असेल. तर इथे बघा, 2च्या स्थानिक किमतीच्या पट तुम्हाला काढायला सांगितलेलं, म्हणून आपण काय केलं, 2ची जी स्थानिक किंमत होती त्यालाच एक्स पटने गुणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक्स पट याची किंमत फक्त काढायची. आता हे समीकरणासारखं झालेलं आहे. तर बघा इथे एक्स पट बरोबर, आता हा एक्स पट आहे बरोबर आहे, हा गुणाकारात 20 आहे. तर दुसऱ्या साईडला जर गेला तर तो छेदामध्ये जाईल, म्हणजे या 60,000ला तो भागेल. तिथे बघा, हे 60,000 भागेला 20. ठीक आहे. संक्षिप्त रूप बघा कसं जातं. इथे हा शून्य या शून्य सोबत कॅन्सल होणार. बेक बे बेत्री 6. काय काय उरते पाहिजे, एक्स पट बरोबर हे 3 आणि 3 वर किती शून्य, 1 2 3 शून्य, 1 2 3 शून्य पट. एक्स पट किती मिळते? 3,000. म्हणजेच काय, 6ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 3,000 पट एवढी आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. यानंतर पाहू दुसरं एक्झाम्पल, 21,549 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. सेम तसंच एक्झाम्पल आहे. इथे काय करायचं, अगोदर 2ची स्थानिक किंमत काढून घेऊ आणि 4ची स्थानिक किंमत काढून घेऊ. तर पहा इथे 2 कुठे, 2 एकदम सुरुवातीला आहे, तिथे 2 लिहून घेतले. 2च्या नंतर उजवीकडे किती अंक आहेत? 1 2 3 4 अंक आहेत. तिथे 4 शून्य आपल्याला घ्यायचे. 1 2 3 4 शून्य आपण घेतले. नंतर 4ची स्थानिक किंमत घ्यायची. 4 इथे लिहून घेतलं तर आपण 4 नंतर फक्त एकच अंक येते, इथे एकच शून्य घ्या. अशा पद्धतीने 4ची स्थानिक किंमत आपल्याला 40 मिळाली. ठीक आहे. आता बघा, ज्याच्या पटीत विचारलंय त्याला एक्स पटने आपण गुणत असतो, बरोबर आहे. तिथे 2ची स्थानिक किंमत अगोदर इथे लिहून घेणार आपण, किती? 20,000. ओके, किती? 20,000. हे कशाच्या बरोबरीत असेल? 4च्या स्थानिक किमतीच्या पटीमध्ये, म्हणजे 4 गुणेला काय करणार आपण, एक्स पट एवढी घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत काय, एक्स पटची तुम्हाला किंमत काढायची, म्हणजे आपल्याला ती पट मिळून जाईल. तर एक्स पट एका साईडला घ्यायची, एक्स पट बरोबर. आता ही 40 ही संख्या याला गुणाकारात आहे, दुसऱ्या साईडला गेली नंतर तर इकडे ती भागाकारात जाईल. म्हणजे या पद्धतीने मिळेल. इथे अंशात असतील 20,000 आणि छेदामध्ये असेल 40. ठीक आहे. या दोन संख्या आहेत. इथे संक्षिप्त रूप द्या. हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल झाला. 4 ने 20 ला भाग जातो, बरोबर आहे. 4 1 4, 4 पंच 20. काय काय उरले पाहिजे आता, एक्स पट बरोबर
हे 5 आणि हे 2 0. तर पहा इथे 2 ची स्थानिक किंमत ही 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 500 पट असणार आहे. किती पट असणार आहे? 500 पट. दोन्ही एक्झाम्पल सारखीच होते. आता यानंतर पाहू तिसरं एक्झाम्पल. आता यामध्ये संख्या बघा कशी येते, याच्यामध्ये पॉइंट आलेला आहे, दशांश चिन्ह आलेले आहे. तर हे कसं सोडवायचं? सेम तसंच आपण याला पण सोडवणार आहोत. 280.45 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत ही 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? सारखाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त इथे दशांश चिन्ह आलेलं आहे. तर पाहिजे तुम्हाला 4 ची स्थानिक किंमत काढावी लागणार आहे आणि 8 ची स्थानिक किंमत काढावी लागेल. तर 4 ची स्थानिक किंमत काय मिळणार आहे? अगोदर 4 ची स्थानिक किंमत 4 इथे बघा दशांश चिन्हानंतर लगेच आहे. तर दशांश चिन्ह आणि 4 यांच्यामध्ये कुठलाच अंक नाहीये, म्हणजे तिथे शून्य त्यांच्यामध्ये येणार नाही. तर मग हे सरळ सरळ 0.4 एवढीच तुम्हाला 4 ची स्थानिक किंमत मिळणार आहे. यानंतर बघा 8 कुठे आहे? 8 या ठिकाणी येतोय, बरोबर आहे. तर 8 इथे लिहून घेतले. 8 नंतर फक्त एकच अंक येतोय दशांश चिन्हापर्यंत, तो म्हणजे 0. तर तसे आपण इथे 0च घेत असतो एक अंक असेल तर. तर एकंदरीत इथे 8 ची स्थानिक किंमत किती मिळाली आपल्याला? 80 मिळालेली. ठीक आहे, 4 ची स्थानिक किंमत 0.4 आणि 8 ची स्थानिक किंमत 80. तर पहा इथे आपल्याला विचारलंय 4 ची स्थानिक किंमत ही 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? म्हणजे या साईडला तुम्ही 4 ची स्थानिक किंमत घेणार. 4 ची स्थानिक किंमत किती? 0.4. तर इकडे बघा आपण 0.4 घेतले. याच्या बरोबरीत काय असणार आहे? तर तुम्हाला काय विचारलं? 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट? मग इकडे 8 ची स्थानिक किंमत किती? 80 आणि याला गुणिला काय घ्यावं लागेल? x पट. x पट. आता आपल्याला x पटची किंमत काढायची, म्हणून काय करणार आपण? x पट बरोबर हे 80 इकडे गुणाकाराचे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकारात जातील. म्हणजे तुम्हाला या पद्धतीने मिळेल 0.4 भागेला 80. ठीक आहे, आता इथे बघा अंशाला एक काम करू आपण, अंशाला आणि छेदाला 10 ने गुणून घेऊ. 10 ने गुणल्यामुळे काय होईल? हा जो पॉइंट आहे इथला हा निघून जाणार आहे. ओके, म्हणजे याला इथे जर 10 ने गुणलं आपण आणि इथे 10 ने गुणलं, त्याचं उत्तर काय बनणार आहे? इथे 0.4 ला 10 ने जर गुणलं तर फक्त 4 मिळतील तुम्हाला आणि हे 800 होऊन बसते. बरोबर आहे, 1 0 वाढेल. आता इथे संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. 4 1 4, 4 2 8, म्हणजे किती मिळतात? 1/200. 1/200 पट असंही उत्तर चालेल, काही हरकत नाही. पण तुम्हाला जर याला अजून पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर हे कसं मिळणार तुम्हाला? आता इथे बघा याला थोडी अशी फोड करू शकतो आपण थोडं समजण्यासाठी. 1/200 म्हणजे 2 गुणिला 100 होतात, बरोबर आहे. आणि एकंदरीत हे 1/2 दिसतंय. 1/2 म्हणजे किती आहे? 0.5 होणार आहे. आणि इकडे किती? ही 100 आहे छेदात असलेले. तर इथे बघा 1 वर 2 शून्य, तर हा जो पॉइंट आहे अजून 2 अंक पुढे सरकावा लागेल. म्हणजे इथे काय होईल? 0.005 हे आन्सर आपल्याला इथे मिळेल. ही पट असणार आहे. ठीक आहे, तर इथे बघा हा पॉइंट समोर इथे होता, तर इथे 2 अंक पुढे सरकला 1 2. ठीक आहे, या पद्धतीने. तर 1/200 पट आणि 0.005 पट हे दोन्ही आन्सर सारखेच आहेत. ठीक आहे, तर 4 ची स्थानिक किंमत ही 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट असणार आहे? 0.005 पट एवढी असणार आहे. यानंतर पाहू 4 नंबरचं एक्झाम्पल. 423.115 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत ही 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? सेम तसंच एक्झाम्पल आहे परत एकदा. तर पाहिजे 4 ची स्थानिक किंमत अगोदर राईट करून घेऊ. काय? 4 इथे येतात आणि 4 नंतर किती अंक आहेत? 1 2 दशांश स्थळापर्यंत. ठीक आहे, दशांश चिन्हापर्यंत. तर इथे 4 आणि 4 नंतर 2 0. तर ही झाली 4 ची स्थानिक किंमत 400. यानंतर 5 ची स्थानिक किंमत 5 इथे बघा, 5 इथे 5 आणि दशांश चिन्ह, 5 आणि दशांश चिन्ह यांच्यामध्ये किती अंक आहेत? 2 अंक आहेत, 1 1, बरोबर आहे. तर तेवढे 2 अंक म्हणजे किती? 2 शून्य द्यायचे तुम्हाला आणि हा 5. तर ही मिळाली 5 ची स्थानिक किंमत. ही 4 ची आणि 5 ची. काय म्हटलंय? 4 ची स्थानिक किंमत ही 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
कोणाच्या पट विचारले 5च्या स्थानिक किमतीच्या, मग यालाच गुणिला x करणार आपण, बरोबर आहे. इकडे काय 4ची स्थानिक किंमत घ्यावी लागेल, किती 400. 400 बरोबर 0.005 गुणिला x पट, बरोबर आहे. इथे आपण x पटची किंमत आता काढणार आहोत. तर काय मिळणार आहे ते x पट बरोबर 0.005 ही संख्या दुसऱ्या साईडला जाणार म्हणजे भागाकारात. इथे काय मिळेल तुम्हाला 400 छेद 0.005. आता हा भागाकार करायला थोडा अवघड जातो का, कारण की छेदामध्ये पॉइंट आलेला आहे, दशम चिन्ह आलेलं आहे. तर काय करायचंय, छेदामधील दशम चिन्ह आपण काढून टाकायचं. कसं काढणार, तर पाहिजे आता हा पॉइंट केव्हा आलेला आहे, 1 2 3 अंक सोडून आलेला आहे. म्हणजेच काय, तुम्हाला या संख्येला 1000 ने गुणावं लागणार आहे. कितीने गुणावं लागेल, 1000 ने, कारण की 3 अंक सोडून आले ना, तर 1 वर 3 अंक 3 शून्य जर ठेवले तर ते 1000 बनतात. तर म्हणून या संख्येला जर आपण 1000 ने गुणलं तर हा पॉइंट निघून जाणार. फक्त आपण छेदालाच गुणू शकत नाही, तर तुम्हाला अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणावं लागेल. तर इथे काय करणार आपण, अंशाला सुद्धा 1000 ने गुणू, बरोबर आहे, आणि छेदाला सुद्धा 1000 ने आपण गुणणार. ठीक आहे. याने काय होणार आहे, इथे 400 होते, बरोबर, 400 वर 3 शून्य वाढते, अजून 1 2 3, आणि छेदामधील हा पॉइंट निघून जाणार याच्यासोबत गुणाकार झाल्यानंतर, बरोबर आहे. मग याचं उत्तर किती मिळणार तुम्हाला, ते 5 मिळेल. तुम्हाला समजलं नसेल तर पहा, इथे असं समजा ते पॉइंट नाही, पॉइंट जर नसेल तिथे फक्त 5 दिसतील, 5 ने 1000 ला गुणलं तर 5000 मिळतात, बरोबर आहे. तर इथे बघा पॉइंट केव्हा आहे, 3 अंकानंतर पॉइंट आलेला आहे. इथे 3 अंकानंतर पॉइंट द्या, 1 2 3, तर इथे पॉइंट येणार आहे 5.00 म्हणजेच याचा अर्थ किती, 5. तर अशा पद्धतीने इथे 5 आपल्याला मिळतात. तर आता इथे बघा संक्षिप्त रूप द्यायचं आपल्याला, 5 1 5, 5 8 40, म्हणजे इथे काय मिळणार तुम्हाला, हे 8 आणि शून्य किती, 1 2 3 4 शून्य, हे आहे पट, ते 80,000 पट. तर एकंदरीत काय, 4ची स्थानिक किंमत ही 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, 80,000 पट एवढी आहे. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. यानंतर पाहू 5वं एक्झाम्पल, 81.246 या संख्येतील 8ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. सारखंच एक्झाम्पल आहे. तर इथे अगोदर 8ची स्थानिक किंमत काढून घ्या आणि 2ची. तर 8ची स्थानिक किंमत बघा काय माहिती इथं, इथे 8 आहे, 8 लिहून घेतले तर आपण, 8 नंतर फक्त एकच अंक आहे दशम चिन्हापर्यंत, ठीक आहे, म्हणून 1 0 आपण दिला. तर 8ची स्थानिक किंमत मिळाली 80. नंतर 2ची स्थानिक किंमत बघा, इथे 2 आहे, 2 आणि दशम चिन्ह यांच्यामध्ये कुठलाही अंक नाहीये, म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती मिळणार तुम्हाला, 0.2 मिळेल, बरोबर आहे. तशा पद्धतीने तुम्हाला 8ची स्थानिक किंमत मिळाली आणि 2ची स्थानिक किंमत मिळाली. तर इथे बघा 8ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असे विचारलंय, म्हणजे मला 2च्या स्थानिक किमतीला x ने गुणायचं. तर इथे समीकरण कसं तयार होणार आहे, 80 बरोबर 0.2 गुणिला x पट, बरोबर आहे. तर इथे आपण x पट, x ची किंमत काढत असतो, तर x पट या साईडला घेणार, x पट बरोबर 0.2 दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तो भागाकारात जाईल, म्हणजे ते काय होईल तुम्हाला 80 भागिला 0.2. आता हे मागच्या सारखंच एक्झाम्पल झाले, छेदामध्ये पॉइंट आलेला आहे, तर पॉइंट काढण्यासाठी बघा पॉइंट केव्हा आलेला आहे, एका अंकानंतर पॉइंट आलेला आहे, म्हणजे तुम्ही 1 वर जर 1 शून्य दिला तर 10 होतात, म्हणजेच तुम्हाला या अपूर्णांकाला 10 ने गुणावं लागणार आहे, अंशाला पण आणि छेदाला पण. तिथे काय मिळेल तुम्हाला, इथे 10 ने गुणा आणि इथे सुद्धा 10 ने गुणा, 80 गुणिले 10 हे होतात 800, आणि इथे 0.2 ला जर 10 ने गुणलं तर पॉइंट निघून जाणार आणि इथे तुम्हाला 2 मिळेल, ठीक आहे. तर इथे संक्षिप्त रूप द्या, बेक बे, बेचोक 8, म्हणजे इथे किती मिळतं, हे 4 आणि हे 2 0, 400 पट. तर काय 8ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, 400 पट आहे, ठीक आहे. तर आता एक शेवटचं एक्झाम्पल बघूया, ठीक आहे.
आता पहा 6 नंबरचं एक्झाम्पल. 40.295 या संख्येतील 4 आणि 9 या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? दोन अंक दिलेले त्यांची स्थानिक किंमत घ्यायची आणि काय करायचं, त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला 4 ची स्थानिक किंमत घेऊ. 4 इथे पहा, 4 लिहून घेतले. 4 नंतर फक्त एकच अंक मिळतोय, तो पण शून्यच आहे, इथे शून्यच घ्यायचं आपल्याला. तर ही झाली 4 ची स्थानिक किंमत 40. नंतर 9 इथे आलेला आहे. 9 आणि पॉइंट यांच्यामध्ये एकच अंक आहे, तर इथे बघा 0 पॉइंट, तर इथे एक अंक जो असणार तो 0 घ्यायचा आणि इथे काय करायचं, इथे 9. तर ही झाली 9 ची स्थानिक किंमत. दोन्हींची स्थानिक किंमत मिळाली. आता काय करायचं, गुणाकार घ्यायचा आहे. तर गुणाकार कसा मिळेल, 40 गुणेला 0.09. आता इथे काय करायचंय, एका संख्येत पॉइंट आलेला आहे, तर असं समजू या संख्येत पॉइंट नाही. जर असं जर समजलं तर 40 गुणेला 9 असं दिसणार आहे, बरोबर आहे. ते बघा 9 चौक 36 होतात आणि हा 0, बरोबर आहे. म्हणजे ही संख्या आपण इथे लिहून घेऊ. 360 या संख्येत पॉइंट केव्हा आहे, 2 अंकानंतर पॉइंट आलेला आहे. 1 2, तिथे 2 अंक सोडून द्या. 1 2, उजवीकडून 2 अंक सोडायचे आपल्याला. 1 2, इथे 2 अंक सोडले आणि इथे पॉइंट. तर हे काय म्हणलंय, 3.60. तर शेवटी 0 असल्यामुळे तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता, 3.6. तर एकंदरीत आपल्याला उत्तर किती मिळाले, 3.6 हा त्या दोन स्थानिक किमतींचा गुणाकार असणार आहे. तर अशा पद्धतीने स्थानिक किंमत हा जो टॉपिक आपण पाहिला, तर यावर आधारित आपण संपूर्ण एक्झाम्पल इथे घेतलेले. तर पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक पाहूया.